नमस्कार मैत्रिणींनो, तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वर्षभर टिकणारं आंब्याचं लोणचं म्हणजेच कैरीचं लोणचं कसं बनवायचं। त्यासाठी मी एक मोठी कैरी इथे छान चिरून घेतलेली आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालून घेतलेलं आहे आणि ती तशीच ठेवून दिलेली आहे अर्ध्या तासासाठी। अर्ध्या तासानंतर जेव्हा त्याचं पाणी सुटेल ना, मिठाला पाणी सुटून येईल त्यावेळेला ते चाळणीनं चाळून घ्यायचं आहे आणि एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला वाळण्यासाठी घालायचं आहे आणि फॅन खाली वाळवलं तरी सुद्धा चालेल। इकडे मी फोडणीसाठी एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे। आपल्याला तेल गरम करून कोमट करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठीच मी आधी तेल गरम करून घेत आहे। आणि दुसरीकडे मी इथे खडे मसाले म्हणजे की जे ड्राय रोस्ट करून घेणार आहे 10 ते 15 मिरे, जिरे, मोहरी आणि मेथी हे सगळं मी घेतलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने धण्याची पावडरसुद्धा मी ते साईडला घेतलेली आहे। माझ्याकडे मोहरीची डाळ नव्हती म्हणून मी मोहरी घेतलेली आहे। तुमच्याकडे मोहरीची डाळ असेल तर तुम्ही वापरू शकता। त्यानंतर हे सगळे मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत, अगदी 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला ह्याचं छान असं मिक्सरवरती पावडर करून घ्यायची आहे। मिक्सरवरची पावडर तयार झाली की मग आपण काय करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं कोमट झालेलं जे तेल आहे ना, ते तेल मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला मसाला तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे की हे बॅडगीचं तिखट आहे। मी तिखट वापरत नाही कारण माझ्या मुलीसुद्धा लोणचं खातात, त्यांना तिखट चालत नाही म्हणून मी बॅडगीचं तिखट वापरते। त्यानंतर तयार झालेल्या मसाल्यामध्ये आपण जे काही कैरीचे वाळलेले तुकडे आहेत किंवा वाळलेल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्यासुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। व्यवस्थित मिक्स करून झालं की मग आपल्याला हवाबंद डब्यामध्ये हे सगळं लोणचं आपल्याला ठेवून द्यायचं आहे। त्याआधी माझ्याकडे चिनी मातीच्या बरण्या नाही आहेत म्हणून मी प्लास्टिकची बरणी वापरलेली आहे। इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर सगळ्यात आधी जी आपण प्लास्टिकची बरणी घेतलेली आहे त्याच्या बुडाशी आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे, त्यामुळे लोणचं खराब होत नाही आणि जास्त काळ टिकण्यासुद्धा मदत करतं किंवा लोणच्याला बुरसा वगैरे लागत नाही। तर तुम्ही बघू शकता इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तयार लोणचं आपल्याला हवाबंद डब्यामध्ये भरून घ्यायचं आहे। चला तर मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने लोणचं बनवता हे पण मला सांगा। बाय।